तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करत सुरू केलेल्या युद्धाने घातक वळण घेतलंय। त्यातच युद्धातील एकही देश माघार घ्यायला तयार नसल्याने जगभरात या युद्धाचे बिकट दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत। LPG पेट्रोल तेलाचा फार मोठा तुटवडा निर्माण होणार अशा चर्चा परिसरात पसरत असतानाच पेट्रोल डिझेल तेलासह आता LPG सिलेंडर मिळवण्याच्या अनेकांच्या धडपडी सुरू आहेत। एकीकडे मार्च महिन्यातील प्रचंड उष्णता असताना बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील गुरुकृपा इंडियन गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी तालुक्यातील हजारो ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच गॅस सिलेंडरच्या रांगेत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडून त्यात आता त्यांचा मृत्यू झालाय। असे असतानाही नागरिक जीवाची पर्वा न करता गॅस सिलेंडरसाठी भर उन्हात तासनतास उभे राहत असल्याने खरंच आखाती युद्धाचा परिणाम आहे की प्रशासनाचा गलथानपणा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण प्रशासनाकडून देशामध्ये गॅस आणि पेट्रोल तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तरीही संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोल पंप व गॅस एजन्सीवर नागरिकांच्या भल्या पहाटेपासून रांगा लागत आहेत। यावरून शासनाने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची साठेबाजी करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात MCN न्यूज मराठीने संग्रामपूर पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांना विचारणा केली असता सकाळपासून गोडाऊनवर लोकांची तुंबड गर्दी पाहता सध्या गॅस वितरण फेऱ्या नाईलाजाने बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। पोलीस यंत्रणेकडून याबाबत बंदोबस्ताचे सहकार्य मिळाल्यास गोडाऊनवरील वितरण बंद करत तात्काळ घरपोच फेऱ्या पूर्वत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली। तसेच ग्राहकांनी सहकार्य करून घरूनच आपला गॅस बुक करून गॅस घेण्यासाठी गोडाऊनवर गर्दी न करता त्यांना 96 तासात घरपोच सिलेंडर मिळणार असल्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून कळवण्यात येत आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मॅडम, सध्या संग्रामपूर येथे गुरुकृपा गॅस एजन्सीवरती जी लाईन लावून गॅस सिलेंडर वितरित करण्यात येत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? किंवा मग इथं जे एक सिंगल लाईन लावण्यात आलेली आहे ज्यामध्ये अबालवृद्ध असतील किंवा काही महिला असतील त्यांच्याकरता वेगळी लाईन नाही, काय सांगाल आपण? नमस्कार, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये 2 गॅस एजन्सी आहेत आणि एकूण 25,470 कनेक्शन आहे। तर जे संग्रामपूर स्ट्रीट गॅस एजन्सी आहे, गुरुकृपा गॅस एजन्सी, यांचे सगळ्यात जास्त कनेक्शन आहे। तर तसं पाहता गोडाऊनवर जी रांग लागते तशा रांग लावायची आवश्यकता नाही आहे। एजन्सीकडे डोरस्टेपच्या घरपोच सिलेंडर पोच करायच्या, पोच सिलेंडर द्यायच्या एकूण 6 गाड्या उपलब्ध आहेत। परंतु लोकांनी ज्या बातम्या ऐकून बुकिंग केलेली आहे आणि सिलेंडर मिळणार नाही या प्रकारच्या ज्या अफवांमुळे लोक डायरेक्ट जे संग्रामपूर स्थित जे गॅसचं गोडाऊन आहे तिथे गर्दी करतायत सिलेंडर मिळण्याबाबत। तर मी सगळ्या नागरिकांना हे सांगू इच्छिते की गोडाऊनवर गर्दी न करता तुम्ही घरपोच सिलेंडर स्वीकारा। तशाबाबत बुकिंग झालेल्या आहे त्या बुकिंगनुसार घरपोच सिलेंडर पोहोचवून देण्याबाबतच्या सूचना आपण दोन्ही गॅस एजन्सी धारकांना दिलेल्या आहेत। तसेच आताचं जे वातावरण आहे त्यानुसार ऊन पण खूप आहे, त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते की गोडाऊनवर रांगा न लावता आपण घरपोच सिलेंडर स्वीकारा। तसेच आजपर्यंत माहिती घेतल्यानुसार 3,500 पॅनिक बुकिंग आपल्या तालुक्यात झालेले आहे। तरी दर 2 दिवसाला 545 सिलेंडरची गाडी प्राप्त होत आहे। तसेच आलेली गाडी डोरस्टेपला म्हणजे घरापर्यंत पोहोचवून द्यायसाठी ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्यात सिलेंडर घरून बुकिंगचा सिलेंडर देण्याबाबतच्या सूचना दोन्ही एजन्सीला दिल्या आहेत। त्यामुळे रांगा न लावता तुम्ही घरपोच सिलेंडर घ्या या असं मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते। तसेच एजन्सी धारकांना पण गोडाऊनवर सूचना दिलेली आहे आणि सध्या तरी तालुक्यात मुबलक पुरवठा गॅसचा आहे। अत्यावश्यक सेवेसाठी ठेवलेले सिलेंडर सोडता ग्राहकांची मागणी पूर्ण होईल यानुसार सिलेंडर मागवण्याबाबत दैनंदिन पाठपुरावा करण्यात येत आहे।
तरी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की न होता मला हे करावं आणि घरपोच सिलेंडर स्वीकार